आज म्हणलं चला नारळ पाणी पिऊया आणि मग कामाला सुरुवात करूया। त्याच्या आधी ना सोहमबरोबर थोडी मस्ती केली, त्याला अजिबात नारळ पाणी आवडत नाही, तर त्याच्याबरोबर थोडी मस्ती केली आणि मग मी घेतलं नारळ पाणी पिऊन, कारण थोडासा विकनेस जाणवते। तर हाय एव्हरीवन, तर चपात्या वगैरे केल्या होत्या आणि त्याच्यात सोहमची फरमाईश काय आली माहिती का, त्याला खायची होती मॅक्रोनी पास्ता। तर हा ना डीमार्टमधून मी घेऊन आलते, माहिती हे प्रिझर्वेटिव्ह वगैरे चांगले नाहीत, पण कधीतरी ठीक आहे म्हणलं, कारण मी हमेशा करत नाही। आणि पहिली गोष्ट ज्यावेळेस मी भरते ना त्या राशन महिन्याचं, तर ते पास्ता बिस्ता भरत नाही मी, पोहे वगैरे भरते। तर त्यानंतर ना सगळा पास्ता घेतला प्लेटमध्ये काढून आणि इकडं ना हे मी पहिल्यांदा बनवत होती आणि इकडं सोहमचं बघा एक्साइटमेंट की कसं बनतंय, काय बनतंय, कसं करायचं, काय करायचं हेच चालू होतं। तर पहिला मग मी म्हणलं चला ट्राय करावं। मी अशी जी नॉर्मल पास्ता म्हणजे आपण ते बॉईल करून वगैरे बनवतात ना ते बनवलेला होता, पण हे सगळं रेडीमेडच होतं। तर त्याच्या आधी थोडंसं तेल मी ना कढईमध्ये घातलं, तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूप पण वापरू शकता। आणि इकडं अर्धं दूध आणि अर्धं पाणी घेते, कारण तो एक क्रिमिनेस असतो ना तो येण्याकरता। तर वरती ग्लासभर म्हणजे काय ग्लासभर म्हणता येत नाही, फुलपात्रभर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि आता थोडंसं तेल गरम झालं आणि जे हे होता ना पास्ता मसाला, तो पास्ता मसाला सगळा घातला कढईमध्ये आणि त्याला छान असं थोडंसं परतून घेतलं, थोडासा कलर चेंज होतोपर्यंत। आणि त्यावर थोडंसं ना चिली फ्लेक्स घालून घेतले एक टेस्ट येण्यासाठी, आणि जे फुलपत्रात जे दूध होतं ना तेही घालून घेतलं, गुठल्या होऊ द्यायच्या नाही। आणि इकडं सोहमचं चालू होतं की बघ कसं काय, ते मस्ती चालू होती त्याची। त्यानंतर ना त्याला छान अशी आता उकळी येऊन आलेली आहे आणि आता जो आपला पास्ता आहे ना तो पास्ता मी याच्यामध्ये घालून घेते। तर तुम्ही वेगळा बॉईल करून सुद्धा घालू शकता, पण हे असं केल्यावर ना पूर्ण मसाले त्या पास्तामध्ये उतरतात ना, तर ही एक चांगली पद्धत आहे। आणि त्यानंतर ना मग माझी इकडं कंटाळ आलता मला, कारण ते लवकर ना शिजतच नव्हतं, तर म्हणलं थोडंसं ना आईस्क्रीम खावं। तर हा पहिला आईस्क्रीमचा बाईट माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी, आणि त्यानंतर मी खाल्ले। आणि इकडं मस्तपैकी पास्ता होत होता आणि माझं सगळ्यात आवडतं फ्लेवर आहे चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीमचं। आणि मी म्हणलं चला झालं का एकदा बघावं, तर तवरनं पास्ता हा रेडी झाला होता आणि मग सोहम लगेच आला होता, कारण त्याला एवढी गडबड लागलेली की कसं म्हणजे खाल्ला होता त्यानं, पण हा रेडी टू ईटवाला पहिल्यांदाच बनवलता मी। आणि असं काय झालं होतं, थोडं वरतून चिली फ्लेक्स टाकले आणि त्यानंतर ना बघा ह्याची रिॲक्शन कशी होती। चला बाय।